तर नमस्ते मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या नव्या ब्लॉगमध्ये. हा आहे पार्ट 2, ज्याची तुम्हाला उत्सुकता होती. जो ब्लॉग आम्ही काल थांबवला होता आणि आज घेऊन येतो असं सांगितलं होतं. तो ब्लॉग कोणता आहे? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमचं लव्ह मॅरेज आहे की. अरेंज मॅरेज. तर काल आम्ही तुम्हाला सांगितलं की आमची भेट कशी झाली, आमचं बोलणं कसं झालं आणि मग आम्ही फ्रेंड सर्कल मध्ये कसं आलो, म्हणजे कसे आम्ही आलो, चांगले फ्रेंड्स कसे झालो, म्हणजे बोलण्याची सुरुवात कशी झाली आमची दोघांची हा, इथपर्यंत हे येऊन काल आम्ही सांगितलं थांबलो असेल. होतो. कोणाला जर तो व्लॉग, कोणी जर तो व्लॉग बघितला नसेल तर तो जाऊन तुम्ही नक्की बघा. हा, पहिला तो ब्लॉग बघा. वेब सिरीज मधला तो पहिला ब्लॉग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय कळणार नाही डायरेक्ट या ब्लॉग मध्ये आला तर हा ब्लॉग जो आहे ना, तो प्रॉपर लग्नाच्या आसपासच फिरेल आणि वर्षभर किंवा 1.5 वर्ष जेवढे लोकांचे प्रश्न होते ना, लव्ह मॅरेज आहे, अरेंज मॅरेज आहे, कुठे भेटले, कसे भेटले, कसं म्हणजे बाकी आणि काय, कसं लग्न झालं, कुठे झालं, तर मग ते सगळे प्रश्न आम्ही एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतोय. 1-1.5 वर्षानंतर मी तयार झालोय हा व्हिडिओ करायला, कारण मला अशी कधी आवश्यकता वाटली नव्हती. माझं असं होतं की कशाला कोणाला सांगायचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. पण नंतर प्रश्न असं झालं की ह्याच्यामुळे आता मला ओळखायला लागलं, त्याच्यामुळे असं कोण भेटले ना मला आणि थोडी ओळख झाली की मग मला पण विचारतात तुमचं लव्ह मॅरेज आहे का रे, का अरेंज मॅरेज आहे. मग असं मला वाटतं की अरे आता काय, ठीक आहे, एकदा व्हिडिओ बनवूनच टाकू. तर हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही स्किप करू नका, पूर्ण व्लॉग नक्की बघा. तर आता आम्ही सुरुवात करणार आहोत. म्हणजे आमचं कसं बोलणं वगैरे वाढलं तर ते सागर बोलणं झालं तर त्याच्यासाठी कारणीभूत हे युट्यूबच आहे. आमचं दोघांचं पण असं ठरलं होतं की आपण युट्यूब चॅनल उघडू. नाही, ऍक्च्युली तुमच्या मित्रांचं ठरलं, म्हणजे माझ्या मित्रांचं वगैरे ठरलं होतं की आपलं एक यूट्यूब चॅनल असावं, पण आमचे कंटेंट वेगळे होते. आणि हिचं पण चालू होतं की इंस्टाग्राम वगैरे करते तर यूट्यूब पण करावं. मग आमच्या दोघांचं असं ठरलं होतं की 1 जानेवारीला तुझं तू चालू कर, माझं मी चालू करतो आणि बघू की कोणाचं चॅनल जास्त चांगलं चालतं. आणि आमचं कंटेंट पण सेम होता, कोकण. हां, मला थोडं कोकणातलं करायचं होतं, पण मला ते शक्य नाही झालं 1 जानेवारीला चालू करणं. हिने केलं चालू आणि हिने 5, 6, 8, 10 जानेवारीनंतर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली चांगली. तर आम्ही ह्या संदर्भात वेगळा ब्लॉग बनवू, म्हणजे आमचं युट्यूब चॅनल ब्लॉग वेगळा येईल आमच्या. म्हणजे जे हिचं युट्यूब चॅनल होतं, हिने कसं चालू केलं, त्यावेळी कोणता फोन होता, कोणता कॅमेरा होता, काय माईक होते, किंवा सुरुवातीला काय कंटेंट होते, मग मॉनिटायझिंगची प्रोसेस काय होती, ते सगळं आम्ही नंतर, कधी मॉनिटाईज झालं, त्याच्यासाठी वेगळा ब्लॉग बनवू. आणि आता आम्ही काय सेटअप वापरतोय त्याच्यासाठी सध्या आपण लग्नाच्या आसपासच राहू, नाहीतर ते ब्लॉग मोठा वाढत जातो. तर मग हिने चॅनल चालू केलं. हिचं चॅनल चांगलं बऱ्यापैकी चाललं होतं. म्हणजे झपाट्याने सबस्क्रायबर वाढत होते. आमचं असं असायचं की 100 झाले, हां चला 500 झाले, अरे 1000 झाले. मग मी सांगायचो 15 तारीखपर्यंत 2000 होतील, 1500 होतील. एवढे करून मग दाखवा. कधी कधी व्हायचे, कधी कमी व्हायचे, पण व्हायचे. मग 15,000, 20,000, 25,000चा टप्पा हिने गाठला होता माझ्या लग्नाच्या आधीपर्यंत, असं वाटतं मला. माझ्या नाही, आपल्या लग्नाच्या आधीपर्यंत 25,000चे सबस्क्रायबर झाले होते. 35,000 झाले. हां, 35,000. आणि मग हिच्या बहिणीचं लग्न होतं वाटतं मेमध्ये, एप्रिलमध्ये, मेमध्ये. त्यावेळी मी गावी गेलो होतो. त्याच्यानंतर पाठोपाठ जाईचा बड्डे होता. मग जाईच्या बड्डेला ही माझ्या घरी आली होती. त्यावेळी म्हणजे घरच्यांना माहिती होतं, पण जे माझे काका वगैरे आहेत, मामा वगैरे, त्यांनी पण बघितलं की हां सागरची मैत्रीण आहे. आणि असं काय वेगळं काय नाही, कारण माझे सगळे मित्रमैत्रिणी माझ्या घरी यायचे ते, त्याच्यामुळे सगळ्यांना वाटलं की ही पण एक मैत्रीण आहे, जसे बाकीच्या मैत्रिणी आहेत तशी ही एक मैत्रीण. असं फक्त असे शंकेची नजर होती, कारण असं आता मी मुंबईला जॉबला लागल्यापासून असं फ्रेंड सर्कल कमी झालं होतं ना. मग आता कोण आली, तेव्हा त्या दरम्यान मीच एक तुझ्याशी मैत्रीण होती जी कणकवलीत होती, कारण बाकी सगळे माझे मित्रमैत्रिणी असे लांब होते, किंवा जॉब निमित्त किंवा लग्न होऊन गेले होते, मुंबई पुणे असे बाहेर होते. कणकवलीत राहणारी अशी हीच होती. ताईचं झाल्यानंतर आहे ना, आमचं असं डिस्कशन थोडंसं टोन चेंज झाला, कारण ही सांगायला लागली की आता दीदीचं लग्न झालंय, आता माझ्या लग्नाच्या पाठीला लागल्यात, आता मेमध्ये वगैरे बघतील आणि दिवाळीच्या आसपास माझं लग्न फिक्स करणार आहेत. आणि माझं असं होतं की आपल्याला कोण विचारतच नाही. जनरली मुलांचं असं असतं की घरी काही जास्त टेन्शन नसतं की हां होईल याचं, ज्यावेळी होईल त्यावेळी होईल, असं माझ्या घरी होतं. म्हणजे काही विषयच नव्हता लग्नाचा. आणि माझं असं झालं होतं की 28 वर्ष क्रॉस, 29 वर्ष क्रॉस झाली होती मला जानेवारीमध्ये. आणि मी म्हणतो हे अजून लग्नाचा विषय काढत नाही, ह्यानं करायचं आहे की नाही करायचं आहे. आणि मग असं मी हिला सांगायचो की माझे काय घरचे काय लग्नाचं बघत नाही. ही हिचं सांगायची आज इकडचा मुलगा आणला, तिकडचा मुलगा आणला. माझं पण तेव्हा वय काहीतरी 25 कम्प्लीट झालं, म्हणजे 25 कम्प्लीट झालं, मध्ये 26 कम्प्लीट झाली. हां 25 समथिंग काहीतरी होतं. पत्रिकेत लिहिलं होतं 26 वर्षानंतर लग्नाचा योग आहे. ही म्हणते माझं लग्न होणार आहे कन्फर्म आता. हां. आणि नंतर मग कसं माझं वय, म्हणजे माझ्या दिदीचं लग्न पण
झालं दादाचं, आणि पाठोपाठ दादाचं पण लग्न झालं. त्यामुळे माझ्या घरात लग्न व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. त्याच्यामुळे, आणि तेव्हा मला भरपूर सारी स्थळं पण येत होती. उरली होती ना, हा, मोठा भाऊ आणि झाला. माझ्या आई वडिलांचं असं होतं की चला आता 1 वर्षाच्या आत तिघांची लग्न लावून देऊया, कारण हिच्या बाबांची तब्येत त्या दरम्यान भरपूर खराब झाली खूप होती. खराब होती. आणि त्याच्यामुळे जनरली घरच्यांचं ते साहजिक होतं की हिचं लग्न लवकर लावून देऊ बाबा. हो, नाही, माझ्या दीदीपासूनच ते सगळं होतं. म्हणजे सगळी जण जी काय नातेवाईक वगैरे होती ना, स्थळ आणतच होती, लवकर लग्न करून टाका, वडिलांची तब्येत जोपर्यंत स्थिर आहे तोपर्यंत लग्न करा, अशी सगळी जण मागे लागलेली होती. पण दीदीचं झालं, मग दीदीचं लग्न झालं, मग मी उरली. मग ते सारखं सारखं हे याचं स्थळ आलं, हे स्थळ आलं, हे असं ही सारखं मला सारखं सुरू सांगायची होतं. की आणि अशी स्थळ आली तशी स्थळ आली. मी म्हणायचो मला कशाला सांगते ही. हा, तर त्या दरम्यान ना मी सांगते तुला आता, मी एक स्टोरी तुला क्लिअर करते. त्या दरम्यान ना माझा हाच एकमेव असा मित्र होता ज्याच्यासोबत मी बोलायची. काय झालं, मी त्या दरम्यान ना 16 सोमवारचे उपवास करत होती. आणि त्या जून मध्ये चालू केले, नाही, जानेवारीमध्ये जानेवारी सुरू केले. जवळजवळ मी 24 म्हणजे पहिले 16 सोमवार केले, आणि नंतर जो श्रावण होता तो अधिक मास आला होता, म्हणजे दुप्पक आला होता 2 महिन्याचा, ते 8 सोमवार असे 24 सोमवार केले. 16 आणि 8 24 ना, हा, 24 सोमवार केले. आणि त्या दरम्यान ना एवढे केले तू, मग म्हणून तुला आता एवढा एक्स्ट्रा चांगला माणूस भेटला. पुरे आता बोलली अशी काहीतरी, पण गप्प बसते. हा, तर नवऱ्याबद्दल कायम चांगलं बोलायचं. हा, 16 सोमवार बघ, तुला मिळवण्यासाठी मी 6 महिने उपवास केलेत, आणि तू काय केलं मला मिळवण्यासाठी? काहीतरी चांगली कर्म केलीच असशील. अरे, लहानपणापासून चांगली कर्म करतोय. हा, ओके. त्याचं फळ मला असं भेटलं, असं फळ भेटलं मला त्याचं. अरे ते फक्त बॅलन्स चुकला शब्दाचा, असं मला चांगलं फळ भेटलं त्याचं. ओके, तर ते त्या दरम्यान ना मी महादेवाकडे एवढंच मागत होती, म्हणजे 2च गोष्टी मागत होती. एक तर माझ्या घरात सगळं शांतता, व्यवस्थित सगळ्यांना तब्येत वगैरे, माझ्या वडिलांची तब्येत व्यवस्थित राहू दे, आणि दुसरं म्हणजे मला जो कोण लाईफ पार्टनर मिळेल ना तो चांगला मिळू दे. हे 2च माझी महादेवाकडे मागणी असायची. आणि त्या दरम्यान असं झालं ना की माझे फ्रेंड्स, माझं फ्रेंड सर्कल, अरे सगळे दूर निघून गेली, म्हणजे कोण बोलायलाच तयार नाही, आणि मी अशी एकटी असायची. आणि हा एकमेव माणूस असायचा जो भांडत का असे ना पण माझ्यासोबत होता. त्या दरम्यान आम्ही खूप भांडायचो, कारण आमचं तेवढंच, म्हणजे लास्टच्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं की आमचं कशावरून भांडण व्हायचं सारखं सारखं, तो राग माझ्या मनात होता. त्यामुळे हा जरी काय बोलला ना, फोटो ब्लॉगिंग वर आम्ही नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असे होतो. हा, खूप खूप आमचं भांडण व्हायचं, म्हणजे अक्षरशः टोकाचं. म्हणजे तुला बघायचंय तर बघा, आणि तिथेच ह्याने सर पासून सागरे सर ही पदवी लोक कमावतात, मी गमावली तिथेच. सागर सर वरनं सागर बघायचं तर बघ, असं चालू झालं ते. असं त्याच्यामुळे हाच एक व्यक्ती होता. त्यामुळे मी माझं सगळं शेअर करायची की म्हणजे मी कामाला होती तेव्हा कसं आई मला फोन करायची, आईचा फोन आला की मी घाबरून जायची. मग आई सांगायची पप्पांना ताप आलाय, आता ॲडमिट करायचं आहे, असं तसं. मग मला पोटात गोळायचे, मला एकदम भीती वाटायची. मग मी ह्याला फोन करायचे, म्हणजे माझी भीती व्यक्त करायला किंवा माझं मन हलकं करायला. मग मी ह्याला फोन करायची, तरी पण हा ना कामावर बिझी असला ना तरी पण वेळ काढून तो 2 मिनटं का होईना माझा फोन उचलायचा किंवा मला फोन रिटर्न करायचा. मग मी ह्याला सांगायची असं झालं तसं. मग हा सांगायचा आता तू महादेवाचं एवढं सगळं करतेस ना, मग महादेवाला सांग, म्हणजे बरं वाटू दे, काही होणार नाही, तू काय घाबरू नकोस. मग हा मला थोडासा धीर द्यायचा. मग ती वाली स्टोरी सांग. कोणती वाली? मंदिरात गेली होतीस ते. हा. नंतर मी जसे माझे 16 सोमवार संपत आले ना तेव्हा मी महादेवाला म्हटलं, म्हणजे वडिलांची तब्येत वगैरे पण छान झाली. नंतर मग माझी एकच विश होती की चांगला लाईफ पार्टनर. मी महादेवाला हेच सांगायची की अजिबात टाइमपास नको, बाकी काय हे नको, म्हणजे जो कोण माझा पार्टनर असेल ना त्याला माझ्या लाईफमध्ये लवकरात लवकर पाठव, कारण लग्नाचं पण हे ठरत होतं ना तेव्हा घरात. तर मग असं झालं की एक दिवस लास्ट सोमवार होता, मी तिथे गेली, विश मागितली होती, गळती वगैरे लावली, माझ्या पाठच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर आणि मी महादेवाला बोलली की कोण असेल माझ्या लाईफमध्ये. आता तर माझ्या लाईफमध्ये एकच मित्र आहे माझा, ज्याच्याशी मी बोलते, पण त्याच्याशी पण माझं पटत नाही आहे, भांडणं होत आहेत. तर खरंच तो माझा लाईफ पार्टनर आहे का असं मी महादेवाला होऊ शकेल का, म्हणजे असेल का असं, तेच ते. तर असं मी जस्ट बोलली आणि शिवपिंडीवरून फुल खालती पडलं आणि एकदम मी शॉक, यार हाच माझा म्हणजे होणारा नवरा असेल की काय. आणि खुद्द देवाने पाठवले तुला, देवदूत आहे मी, देवदूत. माझी श्रद्धा आहे, मला असं वाटलं की बाबा महादेवाने कौल दिलाय, तथाच तू म्हटलेला आहे. तर मी म्हटलं की ठीक आहे,
म्हणून मी हिला केदारनाथला घेऊन गेलो होतो. नाही ती माझी विश होती, माझ्या नवऱ्यासोबत जाईनच. हा तीच ती चल 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 पुढे बोल. हा मग असं झालं की ही मला सांगायची इकडचं स्थळ आलंय तिकडचं स्थळ आलंय. मग पण असं फिक्स ठरत नव्हतं. तर मग विचारायचो ना मी जनरली की तुला कसा मुलगा पाहिजे काय पाहिजे. मग असे ते मुलींचे ठरलेले डायलॉग असतात ना, मला लॉयल पाहिजे, मला बिनव्यसनी पाहिजे, मला समजूतदार पाहिजे, चांगला घरातला पाहिजे, थोडेफार का होईना पैसे कमवणारा पाहिजे, आणि काय बस माझ्या बेसिक होत्या. माझ्या जास्त काही अपेक्षा नव्हत्या. उंच पाहिजे वगैरे असं काय नाही ना, गोरा पाहिजे असलं काही नव्हतं. कारण मी लहानपणापासून असंच ऐकत आली आहे ना की तुका काळोच नवरो गावतलो. कारण माका गो पांढरा बनायचे आणि असे चिडवायचे ना मला लहानपणापासून असंच सांगण्यात आलंय, तू गोरी आहेस ना मग तुला नवरा काळाच मिळणार. असं नाही. काळा गोरा नवरा बघितला. काळा गोरा कोणी असले तरी माणसं चांगली असतात. तर रंगावर काय नसतं. हो असं काही नसतं बाबा. हा असं मी काय म्हणत नाही. हा. मग मी सांगायचो की मला कशी पण मुलगी जाईल. माझं पण असं काय नव्हतं की मला एकदम हिरोईन पाहिजे वगैरे. पण माझं असं होतं की गावी राहणारी पाहिजे, म्हणजे गावी राहायची तयारी पाहिजे. पुढे जाऊन मुंबई पण नाही, गावी पण नाही, इकडे पण तिकडे राहायची तयारी पाहिजे. शेती बितीबद्दल थोडी माहिती पाहिजे. झाडं जंगल नदी नाले थोडे माहिती पाहिजेत. म्हणजे एकदम मला असं शहरातलं येडं नको होतं. ओ व्हॉट इज दिस वाले असे ते असतात ना, हे कोणतं झाड आहे, हे आंब्याचं झाड समोर आलं, हे कोणतं झाड आहे, हे आंबे आहे का, असं ते मला ते तसली कॅरेक्टर नको होती. मग मला ती गावातलीच मुलगी पाहिजे होती जिला ऑलरेडी सगळं माहिती आहे. नाही तर मलाच मुळात अर्धवट माहिती आहे आणि पुढे जाऊन ही आणि पार्टनर माझ्यासमोर येऊन आणि मुक्ताफळं उधळायची. तर म्हणतं हा बाय द वे एक गोष्ट मला आठवली आता ह्याच्यावरून की मी तुझ्या घरी फर्स्ट टाइम कधी आली होती माहितीये. जाईच्या वाढदिवसाला सेकंड टाइम आली होती. फर्स्ट टाइम मी झाडू वळायसाठी. कारण मला माझ्या आईने लहानपणापासून बऱ्याच काही गोष्टी शिकवल्यात. म्हणजे झावळापासून काय मी सांगणार. हा जर माझा स्टेटस बघितला होता झाडू वळतानाचा आणि मी अशा झाडू 2 विणल्या होत्या मी आणि आईने. स्टेटस झाडू विणताना आणि तो स्क्रीनशॉट काढून तू वडिलांना बोलायला देते. हा तर झालं असं की आमच्याकडे हिराचे झाडू बनवतात ना, जे आपले हिराचे झाडू असतात, त्या बाबांनी हिर काढून ठेवले होते आणि त्याची झाडू बनवत होते. पण ती झाडू बनवताना एक शेवटची गाठ मारून ते लॉक करायचं असतं आतमध्ये. तर आणि ती गाठ अशी एकदम पक्की बसवावी लागते, नाहीतर मग ते हिर लूज होत जातात. तर पप्पा बोलले की मी हे विसरलो हल्ली, म्हणजे हातात नाही झाडू बरेच वर्षानंतर विणतोय, तर ना ते मला तेवढे टाईट गाठ कशी मारतात ते मला तेवढं माहीत नाही. तर मी बोललो की माझी अशी एक मैत्रीण आहे, ती हल्ली तिचे स्टेटस पाहिले होते मी झाडू विणतानाचे, तिला विचारतो. मग हिला विचारलं तर हिने सांगितलं असं असं करायचं तसं तसं करायचं. पण ते सांगणं आणि करणं ह्याच्यात फरक असतो. मग हिला सांगितलं तुला वेळ असेल ना तर कामावरनं जाताना ये, संध्याकाळी वाटेतच माझं घर आहे. मग ही एकदा आली होती संध्याकाळच्या वेळेला अशी 4-5 वाजता आणि मग ते झाडू बिडू विणली. त्याचे व्हिडिओ फोटो आहेत फोटो आहेत माझ्याकडे. हां ते टाकते मी, ते इथे घ्यायला लाव. तर मग तिथे पहिली ओळख झाली होती हिची झाडू विणतानाची. त्याच्यामुळे मग मला जे पाहिजे होती ना अशी गावची मुलगी, गावचं सगळं माहिती असणारी, कला असणारी, अशी ॲक्टिव्ह असणारी, कशात तरी बाबा काहीतरी करू शकते असं, म्हणजे इंटरेस्ट पाहिजे बाबा गावच्या गोष्टींमध्ये अशी, आणि जिला चांगलं जेवण बनवता येईल अशी, घर सांभाळू शकेल अशी. कारण माझी फॅमिली खूप मोठी आहे, 10-20 जणात राहता आलं पाहिजे. आम्ही सगळे सण सगळे एकत्र साजरे करतो त्याच्यामुळे. तर मग माझे ते पॅरामीटर्स होते. तर मग ही एक पॅरामीटर्समध्ये अशी ग्रीन टिक येत होती. ही बसते ही बसते ही बसते. फक्त एक पॅरामीटर राहिला होता जेवण बनवण्याचा, ते मला कळत नव्हतं. कारण काय हे नाही ना, असं संबंध नाही घरी जेवायला जायचा. मग हिला जेवण येतंय नाही येतंय मला काहीच कळत नव्हतं. ह्याच्याबद्दल तुला काय बोलायचं? हो बोलायचं. कारण माझा जॉबच असा होता की मॉर्निंग असायची, मी 7 वाजता जॉबला जायची, 4 वाजता सुटायची. मग 4 वाजता सुटली की 5 पर्यंत मी दुसऱ्या क्लासला जायची. 5 ते 6 मी क्लास करायची 2 तास. 7 वाजता मी घरी जायची. अशी 12 तास मी घराच्या बाहेर असायची. असं 3-3.5 वर्ष मी जॉब केला आहे आणि 2 वर्ष मी कोर्समध्ये माझी गेलेली आहेत. त्यामुळे जेवण करण्याचा तसा काही संबंधच आला नाही. आणि माझ्या घरात मी अशी मुलगी होती जी म्हणजे आहे मुलगी, पण मला वागणूक किंवा मी वागत होती एका मुलासारखी. जबाबदाऱ्या माझ्यावर मुलासारख्या होत्या. दीदीचं लग्न झाल्यावर नंतर माझे वडील असायचे आजारी, त्यांच्यामुळे त्यांचा खर्च, घरात कमावणे आणणे हे सगळं माझ्यावर होतं. त्यामुळे असं कधी आलं नाही की बाबा घरात राहा आणि तू जेवण बनव. मी नेहमी असं मुलांसारखीच बाहेरची कामं केलेली आहेत, कमावलेलं आहे. जेवण बनवायला भांडी घासायला शिकलो मी. ते तू 8 वर्ष ना बाहेर राहिलास ना म्हणून. 8-9 वर्ष झाली
मुंबईत आहे जॉब निमित्त, त्याच्यामुळे हे कसे मित्र राहायचे म्हणजे कामावरचे, त्याच्यामुळे ह्याला सवय आहे जेवण बनवण्यापासून, भांडी घासण्यापासून सगळं. चांगलं जेवण बनवायचो मी, आता मी ते विसरलो, ती कला माझी लुप्त झाली आता. कशी माझ्या हाताची चव पण गेली, कशी? कारण बायको भेटली ना, तर ही ज्यावेळी सुगरण बायको. नाही ऐका, ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी ही बायको होती, सुगरण बिगरण काय नव्हतं त्यावेळी, सू पण नव्हता सुगरणीतला. म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी आहे ना, मी बाहेर कपडे सुकत गेलो होतो, ही धावत बाहेर आली, अरे ते डाळीला फोडणी आधी घालायची का नंतर घालायची? फोडणी नाही, फोडणीला मसाला आधी घालायचा की नंतर घालायचा? कशी फोडणीला घालू असं डायरेक्ट घरातनं बाहेर धावत विहिरीपर्यंत आली, दान म्हटलं चांगलं काय. तेव्हा काय झालं होतं माहितीये, सासूबाई बोलल्या का माहितीये, 9 दिवस काहीही काम करायचं नाही, तरी पण ना मला लुडबुडायची सवय, मी घरात बसून काय करू एकटी, आणि हा पण ना असं म्हणजे लांब असायचा म्हणजे कुठेतरी, मग मी आपली एकटी बसून असायची, मला करमायचं नाही. लग्नासाठी 15 दिवस सुट्टी भेटली आहे ना, तर सगळी कामं करून घेऊया, तर मी इकडे चिऱ्या लाव, तिकडे सिमेंट लाव, इकडे कलर मार, असंच हे काम करत असायचं. आणि मी आपली गप्प बसून, मग मी गप्प बसून काय, मग मी आपली लुडबुड करायला जायची. मग माझ्या जाऊबाई आणि सासूबाई काय नाही काय बनवत असायच्या, आणि 4 दिवस मला असं बाहेर काढलं, नको तू नको, सासूबाईंनी नाही तू नको काम करू, आणि 5व्या दिवशी अचानक सासूबाईंनी सांगितलं ही डाळ फोडणीला. अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. मग झाली पंचायत, मग आठवडा नवरा, म्हणजे तो पप्प झालं माझं, म्हणजे सगळं येतंय मला, पण यार मॅगी मध्ये पाणी किती घालू आणि डाळीमध्ये हात असे थरथरायला लागले अशी, पहिला फोडणीला मसाला घालू की नंतर मसाला घालू हे मला सुचायला. मग माझ्या मार्गदर्शनाखाली थोडा दिवस स्वयंपाक केला, आणि नंतर मग हिला 5-6 महिने गावी ट्रेनिंगला ठेवलं होतं. पण आता मुंबईला मला माझ्या आईने सगळं जेवण शिकवलेलं होतं, पण मला प्रॅक्टिस नव्हती आणि मला भीती वाटत होती, मी घाबरत होती तुझ्या आई. पण आता मुंबईला येऊन 1 वर्ष झालंय, 1 वर्षात एवढे प्रयोग झालेत माझ्यावर की आता एक रेसिपी, कधी कधी असं अचानक शॉक असतो संध्याकाळी, असं आज हे बनवलंय, आज ते बनवलंय, आता एकदम खरबस बनवलाय, हा सुगरणीचं सर्टिफिकेट दिलंय मी आता पोळी बनवलंय. हा, आणि सगळं जरी पहिला ट्राय असेल ना तरी सगळं एकदम फर्स्ट क्लास बनवते. म्हणजे जनरली असं पहिल्यांदा चुकतात रेसिपी, काहीतरी गडबड होते, फसतात रेसिपी, असं होतं बऱ्याच वेळेला, पण मग ते लगेच सुधारून दुसऱ्या टाइमला एकदम फर्स्ट क्लास रेसिपी तयार असतात. कारण मी माझ्या आईवर गेली आहे. माझ्या आईला सगळेजण सुगरण, अन्नपूर्णा असं म्हणतात. माझ्या आईची इच्छा होती की माझ्या पोरी तशा व्हाव्या, तर आई जे काय बनवायची ना ते मी असं बघायची, त्यामुळे मला सगळं माहिती आणि होतं. एखादी रेसिपी चुकली जरी ना, म्हणजे समजा काहीतरी असं एक म्हणजे समजा आउटपुट काहीतरी असं एक निघणार असेल, ते चुकलं तरी, काहीतरी त्याचे आकार उकार बदलले तरी चव सुंदर असेल, त्याच्यामुळे असं काय वाटत नाही की बाबा काहीतरी वेगळं बनलंय. थोडं दिसायला वेगळं दिसतं पण खायला लय भारी लागतं. त्याच्यामुळे माझं 73 वेट असं होतं, ते आता 78 पर्यंत पोहोचलंय. 5 किलो वजन वाढलं माझं 1.5 वर्षात. आता परत कमी व्हायला सुरुवात झाली. मेन ट्रॅक. तर मग असं झालं की लग्न ठरतंय, मग ही म्हणायची माझं लग्न ठरतंय, मी म्हणायचो माझं, मग आमची अशी टिक मार्क होत होती की हां ही मुलगी बरोबर आहे. मग एक दिवस असं बोलता मी हिला सांगितलं की मला जशी मुलगी पाहिजे तशी तू आहेस, आणि तुला जसं पाहिजे त्याच्यात मी बसतो असं मला वाटतंय. तर मग आपण इकडे तिकडे शोधत बसण्यापेक्षा आपण विचार करू शकतो लग्न करायचा, असं जनरल स्टेटमेंट. असं म्हणजे जमलं तर जमलं, नाही जमलं तर नाही जमलं, गेलं उडत, असं अशा भाषेत, रूढ भाषेमध्ये माझं बोलणं त्यावेळी तसंच होतं थोडंसं. लय कुस्का होता हा, आता आहे ना तसं अजिबात नाहीये, कळलं ना. आता त्याला मारून ओळख नाही पाळत, मी ह्या मुलीशी कशाला बोलू गोड ओळख नाही पाळत. 2018 पासून ठीक आहे मुलगी आहे पण कशाला गोड बोलू, थोडी माझी गर्लफ्रेंड आहे किंवा बायको आहे. हा पत्थर दिल दगड होता ना, त्याला टाकीचे घाव घालून मी आता ह्याला माणसात आणलंय. मग असं आम्ही विचारलं एकमेकांना की आणि याला वाटत होतं की मला काय बनवायला येत नव्हतं. मग तेव्हा माझा असा इगो हर्ट झाला ना, मी ह्याला ना एक पदार्थ बनवून दिलेत. हा जेव्हा लग्नाच्या आधी हिने मला एकदा बिर्याणी बनवून टेस्ट साठी आणली होती, ती एकदा खाली होती मी. त्याच्यानंतर मी पुरणपोळी दिली होती मी मध्ये ती माझी तुला मी हे काय ते नगर वाचनालयामध्ये MPSC मेन्सची एक्झाम होती, तर मी महिन्यावर सुट्टी घेतली होती आणि तिथे अभ्यास करायचो. तर हिला माहिती होतं आणि ही हिच्या अकाउंटचे काहीतरी पैसे भरायला आली होती. तर आता महिनाभर जात होतं, त्याच्यामुळे हिला माहिती होतं की मी असणार तिथे. तर ही येताना पुरणपोळ्या घेऊन आली होती. त्या पुरणपोळ्या मी खाल्ल्या होत्या गरम तिथे. आणि एकदा मी आणि आमचे मित्र आम्ही आंबोलीला फिरायला गेलो होतो आणि आम्ही मुंबईला जाणार असतो. तर मी हिला बोललो की चाललो मुंबईला. आता जनरली मित्रमैत्रिणींना सांगतो ना आपण की मी चाललो मुंबईला. हे थोडं लांब पकड, माझा आवाज मोठा आहे.
तर ही बोलली की ठीक आहे. तर मी बोललो अरे यार अळंबी खायची राहिली, तेवढी एक इच्छा माझी अपुरी राहिली म्हटलं. कारण आम्ही आता पावसाळ्याहून चाललोय आणि आता ऊन पडलंय आज, तर आज उद्या परवा अळंबी येणार. पण ह्याचं ना नशीब एवढं चांगलं ना की त्याच दिवशी म्हणजे याची 7 वाजता समथिंग काहीतरी ट्रेन नाही तुतारी होती 7:45च्या दरम्यान गाडी होती. हा, आणि मी 6-6:30 वाजता घरी चालली होती बाईकवरून. आणि बाईकवरून चालता चालता म्हणजे बाईक चालवता चालवता माझी अशी नजर पडली आणि मला अळंबी दिसली. ती अळंबी मी सगळी काढली, घरी नेली, स्वच्छ धुतली, त्याची मी भाजी बनवली आणि आईला मी भाकऱ्या भाजायला लावल्या. 4 आईने भाकऱ्या भाजल्या, त्या बनवल्या पटापट सगळं. 1 तासात आम्ही आवरलं एवढं सगळं. आणि ह्याला मी ओसरगाववरून याला स्टेशन पर्यंत आणून दिली आणि ती आम्ही खाली आणि खूप भारी टेस्टी झाली होती अळंबी. तर असे 3 डेमो भेटले, त्याच्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स आला होता की बाबा करेल जेवण. आणि जनरली अंगावर पडलं की मुली करतात, असं काय नसते की कोणाला येत नाही म्हणजे करणार नाही. मग तो एक पॅरामीटर टिकमार झाला होता. मग ही जाईच्या वाढदिवसाला आमच्याकडे आली होती 15 मेला. त्याच्यामुळे घरच्यांना असा चेहरा दिसला होता, म्हणजे बाकीच्यांना घरच्यांना माहिती होतं. मग त्याच्यानंतर मी मुंबईला आलो आणि मग आमचं बोलणं झालं की बाबा विचारायचं का, मला जशी पाहिजे तशी तू आहे, तुला पाहिजे तसं मी आहे. मग बोलले ठीक आहे विचारून बघू, जमलं तर जमलं, नाहीतरी माझ्या घरचे बघतात आहेत तर मी सांगते, पण तू तुझ्या घरी सांग आणि माझ्या घरी विचारायला सांग. असं म्हटलं मला आलं टेन्शन. काय मी असं बोलली, मी माझ्या घरी सांग, मग माझ्या घरी तुझ्या घरच्यांना विचारतील, मागणी घालतील. हा असं तू म्हटलंस. ओके ओके. हां, मला हिला थोडं माझं मराठी हिला कळत नाही, मालवणी याड. हां, तर मग त्याच्यानंतर पण 4-5 दिवस गेले, म्हणजे कोणी सांगायचं पहिलं घरी असं. तर मग मी बाबांना सांगितलं, कारण आईला काय सांगायची माझी हिंमत नव्हती, कारण आई एकदम मग ते पत्रिका जुळते. आणि माझं पण असं होतं की हे बघ, मी बाबा कसं काय घरात सांगू, कारण मी बाबा घरात सांगितलंय की माझं बाबा कोण नाही आहे, त्यामुळे तुम्ही बघायला लागा. हां, तर मी कसं सांगू, तर मी म्हटलं की तू तुझ्या घरात सांग आणि तू घरी मागणी घालायला सांग, तर म्हणजे लग्नाचं होईल. तर हा बोलला की नाही, तू जरा घरात म्हणजे हिंट तरी देऊन ठेव. मग मी माझ्या आईला काय नाही, मग ते आपलं इगो आपला मध्ये आला. मागणी बिगणी काय घालणार नाही, जे आहे ती पॅरलर सिस्टीम घालणार. तू तुझ्या घरी विचार, मी माझ्या घरी सांगणार. मग असं होत होतं यार, आईला सांगू की नको ह्याच्यात 4 दिवस माझे निघून गेले. नंतर मग आईला थोडासा 1 दिवस मस्का वगैरे लावला, म्हणजे तिची कामं वगैरे गेली. आणि आईला असं बोलता बोलता बोलली की आई असं असं ना, माझा मित्र आहे, तर तो मला लग्नासाठी विचारतोय म्हणून सांगितलं घरी. हो, म्हणजे लग्न करायचं का. मी पण तेच सांगितलं, माझी अशी मैत्रीण आहे, ती मला लग्नासाठी विचारते. सांगितलं माझ्या आईने हिच्या घरी विचारलं होतं, ऋषालीने विचारलं माझ्या मुलाला लग्न करणार त्याची आई येऊन विचारते. आज बाहेर पडलं काळ्या, पण आज बाहेर पडलं. हिने पण हिच्या घरी हेच सांगितलं की सागर विचारतोय. पहिलं तूच विचारलं होतं, पहिलं तूच म्हणजे विचारलं, म्हणजे तसं विचारणं नव्हतं, तूच पहिलं विचारलं होतंस की बाबा आपल्या दोघांचं पटतंय, आपल्या दोघांचं जसं पाहिजे तसे आहे, तर आपण लग्न करायचं का, लग्नाचा विचार करायचा का, असं तू विचारलं. तू पण बोललीस हा विचार करू शकते. हा, पण तू पहिलं विचारलं म्हणजे तू विचारलंस. हा, आता दोघांनी आपापल्या घरी सांगितलं की ही विचारते, हिने सांगितलं मी विचारतोय. मग जसं मी सांगितलं बाबाने 2-3 दिवसांनी आईला सांगितलं असेल, तर आईने काय जास्त रिॲक्शन नाही दिली. पण आई बोलली की ठीक आहे, कारण ओळखत होती ना. आणि आम्ही दोघे पण सेम कास्टमधनं येतो आणि दोघांचे पाहुणे, म्हणजे हिच्या आईचं माहेर आहे तिथे माझे काका वगैरे राहतात, हिचं जे ते गाव आहे तिथे माझ्या बाबांचं आजोळ आहे. मग त्यांना बाबांनी विचारलं होतं असेल किंवा की ते बोलले हा पाहुणेच आहेत, ते आपल्यातलेच आहेत. त्याच्यात तेवढं कन्फर्मेशन होतं की बाबा कास्ट सेम आहे. त्यानंतर ती वयाने माझ्यापेक्षा लहान आहे, कोविडमध्ये M.Com झाली आहे, पण हुशार आहे. हिशोब पक्के आहेत. हा, M.Com आणि हिशोबाचा काय संबंध नाही, पण हिशोब पक्के आहेत. हे बघ, पहिलं सेमिस्टर आणि नवऱ्याकडनं किती पैसे घ्यायचे, बाकी 1-1 रुपयाचा हिशोब असतो. भाजीचे एवढे झाले होते, साबणाचे 10 रुपये एक्स्ट्रा झाले होते, असे बरोबर वसूल करते सगळे पैसे. संसारात बाई हुशारच पाहिजे, तरच संसार हे होणार ना. उगाच तुझा संसार मी फुलवला नाहीये. तुझा नवरा 2 स्टेप पुढे आहे हुशारीत. हा, नवऱ्याचं आलं की पुरे लगेच, स्वतःच आलं की लगेच फुलवला, मळा फुलवला मी, संसाराचा खुलवला. हा, तर मग असं झालं की घरच्यांनी माझ्या घरी स्ट्रिक्ट सांगितलं आईने की पुढे काय बोलणी करू नको, मुलीला काय सांगू नको, मुलीशी काय बोलू नको, जास्त पुढे करू नको.
आम्ही पहिली पत्रिका दाखवणार, पत्रिका जुळली तर ठीक आहे, नाहीतर काय विषय सोडून दे. हा म्हणजे तरीच हा माणूस ना घरी आला की माझ्याशी बोलायचा बंद. 2 दिवस घरी आला की हा माणूस म्हणजे बाकीचे मुलगे कसे बाबा घरी आले तर बाबा हॅलो ये भेटूया, हा मुलगा मला एक फोन पण करत नसायचा आणि मी फोन केला त्याचा सायलेंटवर असायचा, एक मेसेज पण नसायचा. सकाळी भेटूया काय? मेसेज कणकोली केला तर दाखी. रात्री गुड नाईट मेसेज असायचा. कणकोळीत अख्खी दुनिया ओळखते, कुठे भेटणार, आपल्या गावी माहिती आहे कोणाला भेटलं की लगेच बॉम्ब चालू होते. हा तर एवढ्या सगळ्या आता लग्नाचा विषय आलाय ना, तर मी तुम्हाला सांगते एवढ्या सगळ्या ह्याच्यात आता 2018 पासून आमची ओळख आहे. हा 2024 पासून आम्ही बोलत होतो, 2024 पासूनच बोलत होतो. आणि हे माझ्या दिदीचं 2024 मध्ये नाही 23 मध्ये झालं लग्न. हा म्हणजे 2023 पासून आम्ही जवळजवळ 7-8 महिने बोलत होतो, तरी या मुलाने मला प्रपोज केला नाही. अजून पण नाही केलं, अजूनपर्यंत आता पण नाही केलाय, अजूनपर्यंत. आता उद्या पण नाही करणार. लग्नाला 1.5 वर्ष आलं तर गायच आपण ह्याच्याकडून प्रपोज करूनच घेऊ. आता लग्न झालंय 1.5 वर्ष झालंय, आता कसलं प्रपोज आणि काय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये सागर मला प्रपोज करणार. फेऱ्या पण घालून झाल्या आणि पाठोपाठ कॅमेरा घेऊन मी पण 7 फेऱ्या घातल्या. म्हणजे बघा ह्याला मी 7 जन्म पाहिजे, माझ्यासारखी बायको पाहिजे. हो ना. हिचा 7वा जन्म आहे, माझा पहिला जन्म आहे. ए उलट बोललास. कशाला, मला अजून जन्म जगायचे आहेत. तुझा लास्टचा जन्म आहे, माझा पहिला आहे. माझा पहिला जन्म तुझा. हा ट्रॅक. तर मग असं झालं की मग घरच्यांनी पत्रिका दाखवली तर हा आमचं पहिलं असं ठरलेलं होतं, ह्याला माहिती होतं की ह्याची आई ह्याच्या आईने बोलली होती की पहिली पत्रिका बघणार आणि पत्रिका जुळली तरच लग्न करणार, बरोबर. सांगितलं मी. त्यामुळे आमचं पण हा ते आमचं असं ठरलेलं होतं. क्लिअर केलं होतं, नाही जुळली पत्रिका तर नाही करायचं. तू तुझ्या वाट्याला, मी माझ्या वाटेला. आपण चांगले फ्रेंड्स राहणार आहोत. हा त्यामुळे असं पुढे. तर घाल तोंडात माईक माझ्या. तर काय सांगू तुम्ही, लग्न. हा मग पत्रिका दाखवली, बऱ्यापैकी गुण जुळले, म्हणजे चांगले गुण जुळले. फक्त भटजीने सांगितलं तुमच्या मुलाला जरा सांगा शांत राहायला. पण खूप तापट आहे हा माणूस आहे हिने मला पूर्ण शांत म्हणजे थंडच करून टाकलंय. खूप तापट होता, रागीट होता. कारण जेव्हा आमचं लग्न ठरलं ना तेव्हा पण याच्या आईने सांगितलं होतं तू बाबा ह्याच्यापासून सांभाळून राहा, खूप तापट आहे, असा आहे तसा आहे. पण आता उलट झालंय गायस, खूप. मी अजूनही तसाच आहे, पण मला कळतं कधीतरी सटकते, कुठे राग द्यायचा, कुठे नाही द्यायचा, कुठे तापायचं, कुठे नाही तापायचं. आता घरात तर काय आपण मारामारी करू शकत नाही, बोलू शकत नाही, शिव्या घालू शकत नाही. मग शांत राहायचं, असं डोळे लाल करायचे बघताना, असं गप्प भिंतीच्या एका कोपऱ्यात बघायचं. ट्रॅक पुढे ट्रॅक जरा मध्ये मध्ये मिस होतं. मग पत्रिका जुळली. मग चतुर्थीच्या आधी काय झालं, मग आमच्या घरातल्याने ठरलं की आता आधी आपण भेटूया, म्हणजे माझ्या घरातले हिच्या घरातले, आणि आपलं पहिलं बोलून घेऊया की आता पत्रिका जुळते, दोघांचं काय म्हणणं आहे काय. मग आम्ही सगळे गेलो होतो, मी, आई, बाबा, दादा, वहिनी आणि जाई यांच्याकडे गेलो होतो. मग आमची अशी पहिली बोलणी झाली की बाबा हा ठीक आहे करायचं म्हणतायत, तर मग सगळं ठीक आहे, ओके झालं. ह्याने सांगितलं होतं ह्यांच्याबद्दल, आम्ही आमच्या परिस्थितीबद्दल यांना सांगितलं. आणि मध्येच माझ्या काकांनी विषय काढला रूमचा. तर आम्हाला असं काहीही नव्हतं. मुलाची मुंबईमध्ये रूम आहे का, हा तर माझ्या आई वडिलांनी, महत्वाचा प्रश्न कोकणातल्या मुलांसाठी. माझ्या आई वडिलांचं असं होतं मुलगा चांगला आहे, आमच्या मुलीला जर तो सुखी ठेवणार असेल, 2 टाइम खाऊन पिऊन माझी मुलगी सुखी राहत असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि माझ्या आईवडिलांना माहिती होतं आपली मुलगी कुठेही गेली तरी ती ॲडजस्ट करणारी आहे. त्यामुळे माझ्या आईवडिलांचं असं काही नव्हतं आणि माझंही असं काही नव्हतं. आणि आमच्या कोकणात एक प्रथा म्हणजे चांगली आहे, म्हणजे हुंडा. आमच्या कोकणात हुंडा घेतला जात नाही. आम्ही तेव्हा नॉर्मल सांगितलं होतं आमची परिस्थिती अशी आहे, आम्ही मुलाला फक्त एक अंगठी घालणार, डवली मनी घालणार आणि जे काय बेसिक नथ आणि जोडवी असतात तेवढं घालणार, याच्या व्यतिरिक्त आम्ही काही घालणार नाही असं सांगितलं होतं. मंगळसूत्र घालणार, कारण तेवढ्या मंगळसूत्रामध्येच त्यावेळी आहे ना अचानक सोनं 40,000वरनं 78,000वर गेलो होतं. फर्स्ट हाईक होता तो, आणि 40वरनं 78 म्हणजे खूपच झालं होतं त्यावेळी ते. त्याच्यामुळे आम्ही क्लिअर सांगितलं बाबा 3-3.5. फक्त आमच्या आपसात बोलणं झालं पहिलं, म्हणजे ह्याच्या घरातली फॅमिली आली होती 5 जण, तुझे दादा, वहिनी, आई, वडील आणि जाई, अशी 4-5 जण ही आली होती. आणि आमचं हे सगळं आधी बोलणं झालं. आणि मग चतुर्थीला आमच्या घरी सगळे जमतात. जनरली कोकणात चतुर्थीला सगळी माणसं येतात ना, मग आमच्या घरी सगळे जमले होते. तर मग घरी विषय निघाला की असं असं ठरवलंय, आता सगळे आलेच आहेत तर मुलीकडे जाऊन बघून घेऊ, बघण्याचा कार्यक्रम करून घेऊ. कारण चतुर्थी ऑगस्ट एंडिंगला होती, सप्टेंबर. आणि त्या वर्षी असं होतं ना की एप्रिल मे मध्ये मुहूर्त नव्हते, त्याच्यामुळे सगळी लग्न जी होती ती थांबली होती ऑक्टोबर नोव्हेंबरसाठी. मग थोडं मीच सांगितलं होतं की प्लॅनिंग लवकर करा, नंतर हॉल नाही मिळणार.
मग चतुर्थीच्या शेवटच्या दिवशी आमचा गणपती विसर्जन झाला गौरी गणपतीला, आणि यांचा गणपती असतो 11 दिवस. मग आम्ही 7व्या का 8व्या दिवशी सगळेजण यांच्या घरी गेलो होतो, आणि त्यावेळी तो बघण्याचा कार्यक्रम झाला. आणि ती व्हिडिओ ती आहे ना, व्हिडिओ 8-9 मिलियनवर गेली. मिलियन चालली. हां, जिथून चॅनल आमचं चालायला लागलं तिथे. तर त्यावेळी याच्या काकाने विचारलं होतं रूमचं काय, तर त्यावेळी मी मोठ्या मनात सांगितलं होतं आम्ही हे 10-15 फॉर्म भरले आहेत म्हाडाचे. 10-15 सांगितलं होतं म्हाडाचे फॉर्म भरले आहेत. आम्ही भरले होते तेवढेच, माझ्या नावाने, बाबांच्या नावाने, भावाच्या नावाने. तर ते लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर म्हटलं माझं प्लॅनिंग आहे रूम म्हणजे इकडे पनवेल, तिकडे कल्याण, नाही तर इकडे विरारला रूम घ्यायची. कारण अलीकडे पलीकडे काय रूम घेऊ शकत नाही मराठी माणूस सध्या तरी, म्हणजे सामान्य माणूस. असं मोठ्या मनात बोलून गेलो होतो, मोकळा झालो होतो मी. आणि आमची एंगेजमेंट ठरली. नंतर चतुर्थीत कार्यक्रम झाला, आम्ही यांच्याकडे गेलो, आणि मग हे आमच्याकडे आले लगेच, कारण मला मुंबईला निघायचं होतं मुलाचं घर बघण्यासाठी. हां. आणि नंतर मग ठरलं की आता करायचं, मग खरेदी बिरेदी चालू करायची. सप्टेंबरला मी आलो, आणि ऑक्टोबरला 20 ऑक्टोबरला आमची एंगेजमेंट झाली, 20 ऑक्टोबर 2024ला. आणि एंगेजमेंट झाल्यानंतर 10-15 दिवसात लॉटरी लागली, लॉटरीचा रिझल्ट लागला म्हाडाच्या. आणि मला आठवते मी वरती गेलो होतो GR अपलोड करायला, 7व्या मजल्यावर बसलो होतो, आणि ही ऑनलाईन बघत होती, बाबा ऑनलाईन बघत होते, तिघे पण. आणि लॉटरी चालू झाली आहे, आणि लॉटरीतली सगळी नावं गेली. म्हणजे आम्ही जेवढ्या भरल्या होत्या लॉटरी सगळ्या संपल्या. शेवटची लॉटरीचं हे राहिलं होतं, ते चालू झालं. ते चालू झालं 1.5-2 तास असं ना क्रॉस फिंगर करून बसली होती मी, कामावर होती, आणि फक्त महादेवाकडे मागत होती, बाबा घर लागू दे, घर लागू दे, घर लागू दे. आणि मध्येच नाव आलं, बाबांचं नाव आलं, प्रभाकर. आम्हाला रूम लागला. म्हणजे आणि म्हटलं अरे नाव आलं, मी तर खाली कोणत्या आपण हे घराची स्टोरी नंतर सांगू. हा, आणि म्हणजे असं सांगतोय लग्न ठरलं, आणि मग त्याचं ते पण काम झालं. त्याच्यामुळे मग थोडं असं मी हे होतो की बाबा चांगली मुलीचे पायगुण चांगले आहेत असे. आणि मग खरेदी केली मुंबईला आम्ही, आणि लगेच 17 नोव्हेंबरला लग्न केलं, लग्न ठरलं, पत्रिका वाटल्या, एकदम फास्ट झालं हे सगळं. म्हणजे ऑगस्टमध्ये ठरलं फायनल करायचं लग्नाचं, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिन्यात लग्न झालं. म्हणजे एवढ्या फास्ट झालं सगळं ना की कळलं पण नाही की कधी लग्न ठरलं, कधी बोलणी केली, कधी लग्न झालं. आम्हाला ना असं विश्वास बसत नव्हता, आपण आमचं दोघांचं लग्न आमचं. अरे कालपर्यंत तर आम्ही भांडण भांडत होतो. म्हणजे मे पर्यंत 26 मेला पण ही गावी होती, मी मुंबईला होतो. 26 मे पर्यंत, म्हणजे 31 मे एंडिंग पर्यंत असं काहीच नव्हतं. म्हणजे लग्नाचा तर विषयच नव्हता, मित्रमैत्रिणी होतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्टमध्ये बोलणं झालं, जूनमध्ये विचारलं, आणि म्हणजे त्या 3-4 महिन्यातच 4-5 महिन्यात कधी साखरपुडा झाला, कधी लग्न झालं, काहीच कळलं नाही. आणि मग काय असं आमचं लग्न झालं. आता हे लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे ते आम्हाला पण अजून माहिती नाहीये की काय आहे ते नक्की. आम्हीच कन्फ्यूज आहे, कारण आम्हीच आमचं अरेंज केलं आणि ते लग्न लावून घेतलं, असं आहे ते. त्यामुळे मी खूप वेळा असं माझ्या व्हिडिओजमध्ये म्हटलेलं आहे की मी माझ्या बेस्ट फ्रेंड बरोबर किंवा माझ्या मित्राबरोबर लग्न केलंय. तर ह्या कारणासाठीच मी असं म्हणते की मी माझ्या मित्राबरोबर लग्न केलं, कारण आम्ही कधी रिलेशनशिपमध्ये नव्हतो ना, कधी आम्ही दोघांनी प्रपोज केला ना, कधी आमचं असं कपलसारखं वागणं, भेटणं, फिरणं. इवन आमचं लग्न ठरलं होतं तर त्या 4 महिन्यात पण आम्ही कधी फिरायला गेलो नाही. मुंबईला मी गावी जायचो 2-3 दिवस, गावची कामं करायचो, कुठे हॉल बघायचा, काय करायचं, आणि मुंबईला यायचो. त्यामुळे हे असं आमचं काय आता म्हणायचं ते म्हणा. लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही अजून कन्फ्यूज आहे, आणि कन्फ्युजन मध्ये राहिलंच बरं. कारण लव्ह मॅरेज म्हटलं तर म्हटलं अरे यार लव्ह मॅरेज केलं आपण, आणि अरेंज मॅरेज म्हटलं तर असं वाटायला अरेंज मॅरेज मध्ये कुठे या दोघांची ओळख होती, आपलं ठरवलं, दोघांनी आपापल्या घरात सांगितलं, आणि मग हे अरेंज मॅरेज म्हणजे हे सगळं असं क्वेश्चन मार्क आहे सगळंच. कन्फ्युजन सोल्युशन का पता नाही. आणि शेवटची लग्नाच्या वेळेला थोडं आम्ही दोघांनी पण आमचं लग्न एन्जॉय केलं. मस्त शुक्रवारी हळद ठेवली होती, शनिवारी गॅप घेतला, मस्त झोपलो, आराम केला, रविवारी लग्न ठेवलं होतं. आणि आम्ही दोघे पण लवकर गेलो होतो हॉलवर, कारण ते पुण्यवचन हे ते. आणि मला माहिती होतं नंतर फोटोशूटला वेळ नाही मिळत. आणि हिचं काय झालं, हिला काहीतरी आयत्या वेळेला तुला मेकअपवाला कोण भेटत नव्हतं वाटतं, मग हिने आणि मग माझं आधीपासून असं हिला मी सांगणं होतं की मेकअप लाईट कर. डार्क मेकअप केला, मी उभाच राहत नाही लग्नाला, आणि हे तेच केलं. हे फुल दशादार राजा म्हणून आली स्टेजवर, ही हे काही एवढं नव्हतं पण थोडासा डार्क होता, लिपस्टिकच लावली नाही.
तुझ्या भीतीने चांगलं नव्हतं. चल मेकअपचं नको राहू देत. हा, तर लग्नामध्ये पण अशी ट्विस्ट होती, ऐक ना, ट्विस्ट होती की लग्नाच्या लास्टच्या आठवड्यात आम्ही पत्रिका वाटल्यात. हा शेवटच्या, कारण ह्याच्या घरी माझ्या थोडे घरात प्रॉब्लेम पण, होते. थोडे सिरियस होते. माझ्या घरात पण वडिलांना ताप, वडील माझ्या सिरियस वडिलांना होते. खूप मग ताप ते येत होता तेव्हा. लग्न होईल न होईल पाठीपुढे जायला याच्यात होतो. त्याच्या आम्ही आणि पत्रिका पण कमी छापल्या होत्या. आम्ही 300 पत्रिका छापल्या होत्या. मी जवळपास फक्त 100 300 का पत्रिका 400 छापल्या होत्या. तेवढ्या पत्रिका वाटल्या. बाकी सगळ्यांना ऑनलाईन WhatsApp वर, सांगितलं. हा. आणि मित्रांना सांगितलं होतं, त्यांनी आधीच तिकीट काढून ठेवली होती. की गँग आली होती हळदीला आणि लग्नात. मी एवढा नाचलोय की माझी हळद आहे काय दुसऱ्याची हळद आहे मला समजत नव्हतं. आणि म्हणजे हळदीला छत्रा फाटला माझा नाचून नाचून. आणि ह्याला लग्नात बाशिंग पडलं. सफारी नाही काय म्हणतात, वरातीला ती जी घातलेलं होतं काळा कोट ते शेरवानी, ती फाटायची बाकी होती. माझं ते डोक्याचं काय बाशिंग आहे ना, पुट्टा इथे चिकटून राहिला. बाकीचं सगळं पडलं, माळा बिळा अशा हातात आल्या आणि त्या कलर सगळा बाशिंगाचा पूर्ण इकडे चेहऱ्यावर. आणि तसेच नाचतोय वेड्यासारखे. आणि आपण दोघं खूप नाचलो. आम्ही दोघं पण खूप भयंकर नाचलो आम्ही. मग मी तर असा विचारच करत नव्हतं की मी बाबा नवीन नवरी आहे आणि सगळेजण लोक बघतात आणि माझ्या लग्नातच मी ह्याचा व्हिडिओ काढत हा नाचत होता त्याचा ना. त्यावेळी आम्ही असं एवढं युट्यूबवर एवढे पण ऍक्टिव्ह नव्हते, नाहीतर एकदम जबरदस्त व्हिडिओ निघाले झालं असतं. हो, नंतर माझा भाऊ आला आणि म्हणतो की तू नवरी आहेस काय व्हिडिओ काढतेस. मग माझ्या भावाने मोबाईल काढून घेतला आणि मग भावाने माझे व्हिडिओ काढले. असं आमचं लग्न झालं. आम्ही एन्जॉय केलं मस्त. आणि लग्नात पण ना आम्ही एकदम असं हसत होतो, आम्ही बोलत होतो. म्हणजे आम्हाला असं वाटत नव्हतं यार तुझ्यावर आमची काहीतरी मस्करी चालली होती लग्नात. भटजीला टेन्शन, हे काय चाललंय यांच्यामध्ये. भटजी मंत्र म्हणतात, आम्ही तिकडे हसतोय मध्ये. मी काहीतरी हिला सांगतोय, ही मला सांगते. आणि ना जशी माळ घातली ना तर सागर मला असं कॉंग्रॅच्युलेशन करतात. मला असं वाटत होतं यार कोणतरी मित्र आलाय, लग्न झालंय आणि कॉंग्रॅच्युलेशन करतोय. असंच आमचं. आणि आमचं अजूनही बॉन्डिंग तसंच आहे. आम्ही असं म्हणजे आम्ही फ्री वागतो. लग्न झाल्यावर काय वाटत नाही. हा असं नाही, एकदम आमचं फ्रीडम आहे पूर्ण. आम्ही असं मैत्रिणीसारखंच आमचं असं बॉन्डिंग आहे. तर असं होतं आमचं. आहे काय होतं हे, जे माझ्या लग्नाला येऊ शकले नाहीत त्यांनी हा ब्लॉग बघा. हा तर काय बोलायचं आता आम्हाला. नाही, लग्नाचे व्हिडिओ आहेत युट्यूबला, लग्नाचे व्हिडिओ चांगले आहेत, ते जाऊन बघा तुम्ही. मस्त व्हिडिओ. हा. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा याच्याबरोबर माझं लग्न ठरवलं ना तेव्हा मला असं विश्वासच बसत नव्हता. अरे यार कालपर्यंत त्याच्यावर भांडत होती आणि ह्याच्याबरोबर आणि माझं लग्न. आणि मला पोटात अशा गुदगुल्या होत होत्या. आणि ह्याला ना अहो म्हणायला गेली ना का म्हटलं हो म्हणायच्या वेळी मला हसायला यायचं. चला आम्ही आता आमचा हा ब्लॉग इथे संपवतो. हा, काय बोलायचं आता समजत नाहीये, काय सुचतही नाहीये अजून. भरपूर बोललो, जेवढं लग्नाबाबत होतं तेवढं आम्ही बोललोय, खूप बोललोय बऱ्यापैकी. आम्ही सगळं कव्हर केलेलं आहे. तर तुमचे काही क्वेश्चन असतील तर ह्या ब्लॉगच्या खालती तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारा. त्यावर आम्ही असं सेपरेट ब्लॉग घेऊन येऊ तुमच्या क्वेश्चन घेऊन येईल. मी कमेंट मध्ये पटकन उत्तर करून मोकळा होईल. अजिबात नाही. तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारा, आम्ही त्याच्यावर तुमच्या क्वेश्चनवर ब्लॉग बनवू. तर आमचा हा ब्लॉग आता आम्ही इथे संपवूयात ना. यस, संपवूयात, कारण जेवण खूप जास्त झालेलं आहे. आज रविवार आहे. मस्त माझ्या हातची तंदुरी खाल्ली आहे, चिकन तंदुरी, मस्त भाकऱ्या भाजल्या होत्या, भाकरी गोलमा. त्यामुळे जन्नत नसीब हुई आहे. त्यामुळे आज आता आम्ही मस्त आराम करणार आहोत. चला बाय बाय. तुम्ही पण झोपला असाल तर उठा आणि पटकन माझा ब्लॉग बघा. उठल्या नोटिफिकेशन येईल, पटकन लगेच क्लिक करा, बघायला घ्या. तोपर्यंत आम्ही झोपतो. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर मी करा, थोडं शिकतोय बोलायला, कमेंट करा, हाईप करा. हा बोल, कमेंट करा, हाईप करा, कमेंट करा. ते कमेंट असं सारखं तिथे हाईप येतं, ते हाईप करा. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, फॅमिलीला शेअर करा, तुमच्या 4 मित्रांना सांगा आणि त्या 4 मित्रांना सांगा की तुमच्या 4 मित्रांना सांगा. सांगा हे बघा दोघांनी लग्न केलं त्याची स्टोरी येईल. चला बाय बाय. चला बाय.